इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरेच्या मंदिरात चौघडावरचा गणपती गणेशोत्सवानिमित्त श्री बाळगोपाळ मंडळ आचरा वरचीवाडी आयोजित जिल्हास्तरीय भव्य दांडिया स्पर्धा उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली। सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या आचरा वरचीवाडी येथील बाळगोपाळ मंडळाचे श्री रामेश्वर मंदिरातील गणेशोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या एकीचे दर्शन घडवत एकतेचा संदेश दिला। या मंडळाने आयोजित केलेली जिल्हास्तरीय दांडिया स्पर्धा वैशिष्ट्यपूर्ण ठरली। स्पर्धेच्या मध्यंतरात झालेली पर्जन्यवृष्टीची बरसात, त्यात दांडिया गीतांवर जिल्हाभरातून आलेल्या संघांचे थिरकणारे पाय, मंदिर परिसरात आचरावासियांची तोबा गर्दी, त्यात आचरा पिरावडीच्या संघाने महिला भगिनीवर होणाऱ्या अत्याचारावर नृत्याच्या माध्यमातून उठवलेला आवाज समस्त समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरला। स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण उपसरपंच तथा देवस्थानचे सचिव संतोष मिराशी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जयप्रकाश परुळेकर, मंडळाचे अध्यक्ष विलास आचरेकर, उपाध्यक्ष किशोर आचरेकर यांच्यासह व्यापारी संघाचे अध्यक्ष वामन आचरेकर, बबन शेटिये, ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर, महेश शेटिये, रामदास आचरेकर, मंदार आचरेकर यांसह बहुसंख्य बाळगोपाळ मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते। सूत्रसंचालन राकेश भिरवंडेकर यांनी केले। या स्पर्धेदरम्यान पावसाच्या सरी कोसळल्या, रसिकांची काहीशी तारांबळ उडाली। मात्र सहभागी संघांनी पावसाच्या सरीत दांडिया नृत्याचे सादरीकरण केले। या संघाला उपस्थित रसिकांनी बक्षिसांची खैरात केली। स्पर्धेच्या 11,000 रुपयावर प्रथम क्रमांकावर समर्थ ग्रुप कुणकेश्वर यांनी बाजी मारली, तर नवदुर्गा ग्रुप किंजवडे, आचरा पिरावाडी या संघांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले। उत्तेजनार्थ सिद्धिविनायक ग्रुप नांदगाव, कुणकेश्वर पावनाई ग्रुप वेंगुर्ले, नाडन ग्रुप यांना उत्तेजनार्थ गौरवण्यात आले। परीक्षक म्हणून मनस्वी कुबल, सागर सारंग यांनी काम पाहिले। वरचीवाडी येथील बाळगोपाळ मंडळ प्रत्येक सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून नवनमा आदर्श घालून देत असते। या वाडीच्या वतीने दांडिया स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यामुळे या वाडीतील सर्व पुरुषांनी पांढरा सदरा तर महिलांनी हिरवी साडी घालून एकतेचा संदेश दिला। मंडळाच्या वतीने रामेश्वर मंदिरात भजन आरतीचे सादरीकरण करण्यात आले। राजा सामंत यांनी स्पर्धेचे समालोचन केले। स्काय न्यूज टुडे आचरा।